प्रकारची जात गणना झाली नाही, कोणाची लोकसंख्या किती याचा काही अभ्यास केला गेला नाही। आणि हे झालं 9 एप्रिल 1965ला। त्याच्यानंतर काय मामला झाला आहे तो महत्त्वाचा आहे। मंडल आयोगाच्या वेळी मंडलपेक्षाही मोठा घोटाळा या महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाच्या भानगडीमध्ये झाला आणि तो घोटाळा 23 मार्च 1983ला झालेला आहे। मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस किंवा मराठ्यांचा गळा घोटणारा दिवस, जालियनवाला बागमध्ये जनरल डायरनी जे हत्याकांड केलं त्याच्या हजारो लाखो पटींपेक्षाही मोठा जर कोणी हत्याकांड केला असेल तर ते 23 मार्च 1983ला शरद पवार यांनी केलं। आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी डायरेक्टली ओबीसीचं हे जे 11% आरक्षण होतं त्याच्यामध्ये हे लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी अशा 3 जाती फक्त एका ओळीच्या शिफारसीनं, एका डेस्क ऑफिसरच्या शिफारसीवरती त्यांनी त्यात ॲड केल्या। ओबीसींचं आरक्षण 11वरनं 14% गेलं होतं, ते त्यांनी शरद पवारांनी डायरेक्टली 14वरून 30% केलं। आणि घटनेची आरक्षणाची जी मर्यादा आहे सुप्रीम कोर्टाने दिलेली 50%पर्यंत आरक्षण नेलं। म्हणजे जे आरक्षण ऑलरेडी त्यांना 11% दिलं ते 14वरती नेलं आणि राहिलेलं जे 16% मराठ्यांच्या हक्काचं बाकी होतं ते सुद्धा शरद पवारांनी ओबीसींच्या घशामध्ये घातलं। आणि 1982ला 83ला 23 मार्च, सगळ्या मराठ्यांनी लिहून ठेवा ही तारीख, 23 मार्च 1983 हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात आणि पाठीमध्ये खंजर खुपसणारा कार्यक्रम झाला। आणि म्हणून मी जे पूर्वीपासून सांगतोय की मराठ्यांच्या पराभवाला, मराठ्यांच्या परिस्थितीला आणि मराठ्यांच्या दुर्गतीला जर जबाबदार कोण असतील तर मराठा राजकारणी आहेत। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे शरद पवारांचं। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, कधीही मराठ्यांचं त्यांनी भलं केलं नाही। कुठल्याही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला ते नसायचे आणि कोणत्याही शिवचरित्राच्या गोष्टीला पुढे जाण्यासाठी त्यांनी कधीही मदत केली नाही। जन्मभर त्यांनी ओबीसीचा दाखला वापरला। त्यांच्या निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांसमोर तुम्हाला हिंदू माळी, हिंदू धनगर, हिंदू तेली असं काय दिसत नाही, हिंदू पण दिसत नाही, फक्त ओबीसी असं दिसतं मित्रांनो। आणि या माणसाने ओबीसी सर्टिफिकेट स्वतः वापरलं, ओबीसीचे स्वतःमध्ये नोंद केली आणि आयुष्यभर मात्र मराठ्यांना मराठा आहे असं म्हणून फसवलं मित्रांनो। म्हणजे आणि मराठ्यांचा इतिहास आहे, औरंगजेब समोरून चालून आला तर 27 वर्षे संघर्ष करून त्याला हरवण्याचं काम मराठ्यांनी केले, पण हे सोबत राहून बगलेमध्ये सुरा खुपसायचं काम, पाठीमध्ये खंजीर खुपसायचं काम शरद पवारांनी केलं 1983ला। आणि तिथेच मराठा समाजाचा सगळ्यात मोठा विश्वासघात झाला। मराठा समाजाचा खऱ्या अर्थानं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचा खून तिथं पाडला गेला। मराठ्यांच्या या सगळ्या प्रगतीचा कडेलोट झाला आणि मराठा समाज एक समृद्ध समाज ते विपन्न समाज इथपर्यंतचा सगळा प्रवासाला सगळ्यात मोठा जबाबदार घटक जो कोण असेल तर शरद पवारांचा हा निर्णय। जो मराठ्यांच्या वाट्याचं 16% आरक्षण होतं ते सुद्धा त्यांनी या ओबीसींच्या घशामध्ये घातलं। आणि जे पहिलं 11% दिलं तर त्याचीही जनगणना नव्हती, त्याच्यानंतर आणखी जे 4% वाढवलं त्याचीही जनगणना नव्हती आणि कोणतीही जनगणना नाही, कोणत्याही आयोगाची शिफारस नाही, कोणत्याही प्रकारचे कायदेशीर त्याच्यामध्ये बॅकअप नसताना मग एकतर ओबीसींना 100% आरक्षण, 11% लोकसंख्या असताना 10% आरक्षण आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 14वरनं 16% वाढवून 30% केलं गेलं। म्हणजे जे मराठ्यांच्या हक्कांचं होतं ते मराठ्यांना अजिबात त्यांनी शिल्लक ठेवलं नाही। आणि आता जो वाद उभा राहिलेला आहे तो हाच वाद आहे की मराठ्यांना कुणबीमध्ये घेणं, ओबीसीमध्ये घेणं आणि आरक्षण देणं जे त्यांच्या हक्काचंच आहे। म्हणजे 23 मार्च 1983ला जे आरक्षण 16% मराठ्यांना मिळायला पाहिजे होतं ते शरद पवारांनी कटकारस्थान केलं, मराठ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि ते ओबीसींच्या घशात घातलं। आणि याचा अर्थ असा होतो की जे ओबीसींचं नव्हतं ते सुद्धा ओबीसींनी लाटलेलं आहे आणि जे मराठ्यांचं हक्काचं होतं त्याच्यावर ह्यांनी डल्ला मारलेला आहे। आणि म्हणून